जयनाथ महाराज आपल्या नवनाथ मालिकेच्या दुसऱ्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. पहिल्या भागात आपण नवनाथांच्या उगमाचे रहस्य पाहिले. आता दुसऱ्या भागात आपण जाणून घेणार आहोत नवनाथ कोण होते, त्यांच्या दिव्य शक्ती, सिद्धी, जीवन कार्य आणि आध्यात्मिक वारसा. तर मित्रांनो, सुरू करूया. पहिले होते श्री मच्छिंद्रनाथ. नवनाथांमध्ये पहिले मच्छिंद्रनाथ मानले जातात. त्यांना दत्तात्रयांनी योग शक्ती आणि तंत्र विद्या दिली. मच्छिंद्रनाथांनी भारतातील योग परंपरेचे बीज रोवली. त्यांचे मुख्य कार्य लोकांना आध्यात्मिक मार्गावर नेणे, मनावर नियंत्रण देणे आणि तंत्रज्ञानाची शिस्त लावणे. दुसरे गोरक्षनाथ. नवनाथांमध्ये सर्वात विख्यात नाव म्हणजे गोरक्षनाथ. त्यांनी हठयोग, कुंडलिनी जागरण, नाडी नियंत्रण याचा प्रसार केला. गोरक्षनाथांच्या मार्गामुळे हजारो शिष्यांना सिद्धी मिळाली. नाकातून प्राण रोखणे, देहसिद्धी आणि ध्यान सिद्धी यात त्यांचा अत्यंत प्रभाव होता. श्री जालिंदरनाथ. जालिंदरनाथ हे अग्निपथाचे प्रणेते. ते अग्नी तत्वावर नियंत्रण ठेवू शकतात. कथेनुसार त्यांनी भस्मयोग साधला आणि आध्यात्मिक अग्नी जागृत केला. त्यांचे मुख्य कार्य मनातील नकारात्मकता जाळून टाकणे. श्री कानिफनाथ. कानिफनाथांनी अमरत्वाचे रहस्य आत्मसात केले. त्यांना तंत्र, योग, नाद, विज्ञान आणि सिद्धीचे गूढ ज्ञान होते. ते मनुष्याच्या देहातील सूक्ष्म शक्तींना जागृत करणारे महान योगी होते. श्री नागनाथ. नागनाथ हे जल आणि वायू तत्वाचे स्वामी मानले जातात. ते जलावर चालू शकतात, वायू रूप धारण करू शकत अशी आख्यायिका आहे. त्यांनी अनेक जीवांना जीवनातील संतुलन कसे राखावे हे शिकवले. सहावे भर्तरीनाथ. राजा भर्तरी हे या नाथपंथातील विलक्षण व्यक्तिमत्व आहे. राज्य सोडून त्यांनी विरक्ती स्वीकारली आणि नाथपंथात प्रवेश घेतला. त्यांना मायाज्ञान, वैराग्य शक्ती आणि भवबंधनातून मुक्ती प्राप्त झाली होती. सातवे श्री चरपटीनाथ. चरपटीनाथ हे चालत्या फिरत्या अवस्थेतही घोर समाधी धारण करणारे महान साधक आहेत. त्यांनी लोकांना कष्ट सहन करण्याची शक्ती, धैर्य आणि मनाची स्थिरता शिकवली. त्यांचे मंत्र आजही अनेक साधक वापरतात. आठवे श्री गहिनीनाथ. गहिनीनाथ महाराष्ट्रातील संत परंपरेचे आधारस्तंभ. ज्ञानेश्वर माऊलीचे गुरु म्हणून त्यांचे विशेष स्थान. गहिनीनाथांनी भक्ती, योग आणि ज्ञान एकत्र करून सहज योगाचा मार्ग दिला. त्यांच्या कृपेने संत परंपरेला दिशा मिळाली. नववे श्री रेवणनाथ. रेवणनाथ हे नवनाथांमधील अत्यंत महत्वपूर्ण नाथ. ते मल्हारगड, जेवढा परिसर आणि दक्षिण भारतात विशेष पूजले जातात. त्यांनी ध्यान, तप, औषधी ज्ञान आणि देहशुद्धी सिद्धी प्राप्त केली होती. तर कथेनुसार त्यांनी अनेक रोग आणि संकटापासून लोकांना मुक्त केले. त्यांच्या नावाने रेवण सिद्धी ही ओळख आजही प्रसिद्ध आहे. हे नवनाथ फक्त योगी नव्हते, ते विश्वातील तत्वाचे स्वामी, देवदूत आणि गुरु आणि सिद्ध होते. त्यांनी प्राणायाम, ध्यान, तंत्र, मंत्र, सिद्धी, तत्वज्ञान आणि अद्वितीय ज्ञान मानवजातीस दिलं. तर पुढच्या पार्ट 3 मध्ये आपण नवनाथांच्या सिद्धी, मंत्र आणि दैनिक जीवनात त्यांचा उपयोग जाणून घेणार आहोत. जयनाथ महाराज. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. ओम नमो आदेश.